आपल्या घराशेजारी जॉब मिळाली, आपल्या स्टेटमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जर जॉब आपल्याला मिळाली तेही गव्हर्नमेंट, तर आपल्यासाठी किती चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे, हो की नाही? चला तर मग अशाच जॉबची डिटेल्स आज डिस्कस करूया आणि जाणून घेऊया आपल्या गावामधील, आपल्या जिल्ह्यामधील, आपल्या स्टेटमधील जॉब अपॉर्च्युनिटी तेही गव्हर्नमेंट जॉब अपॉर्च्युनिटी डिटेल्स मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। जॉब करिता महिला पुरुष दोन्ही सुद्धा एलिजिबल राहणार आहेत आणि वयाची मर्यादा 18 वर्षापासून 58 वर्षापर्यंत असणार आहे। पूर्णपणे गव्हर्नमेंट जॉब असणार आहे। 8वी 10वी 12वी डिप्लोमा डिग्री व कुठल्याही शाखेमधील जरी डिग्री असली तरी सुद्धा जॉबसाठी एलिजिबल राहणार आहे। सर्वच उमेदवारांनी फॉर्म भरायचे आहे। जरी महाराष्ट्रातील वॅकन्सी असली तरी संपूर्ण भारतभरातील लोक यासाठी एलिजिबल राहणार आहेत, पण जॉब लोकेशन ही फक्त महाराष्ट्रामध्ये राहणार आहे। तर सर्व जॉबची डिटेल्स सविस्तरपणे समजून घेऊया। जॉबसाठी कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत, अप्लाय कसं करायचे आहे आणि लास्ट डेट कधी राहणार आहे, सर्व डिटेल्स माहिती व्हिडिओच्या आतमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे समजावून सांगणारच आहे। त्याकरिता व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहे विदाउट स्किप करता। आणि हो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक व जर का तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनला ऑल ठेवा, कारण मी असे जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळावी आणि तुम्हाला लवकरात लवकर जॉब मिळावी त्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशनला ऑल करायचे। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। हॅलो फ्रेंड्स, व्हिडिओला बनवत मग सर्वांचे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। आजची जॉब अपॉर्च्युनिटी महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील ही असणार आहे। तुम्ही तुमच्या जवळच्या जिल्ह्यामधील वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकणार आहात आणि जरी तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये अप्लाय करायचे असेल तरी सुद्धा तुम्ही पात्र ठरणार आहात। तर जॉब करिता महिला पुरुष दोन्ही सुद्धा एलिजिबल राहणार आहेत। गृहिणींसाठी ही बेस्ट अपॉर्च्युनिटी असणार आहे, कारण त्यांना बाहेर जायला थोडं त्रासदायक ठरतं, म्हणूनच त्यांच्या शेजारील जिल्ह्यामधली ही अपॉर्च्युनिटी असणार आहे। म्हणून गृहिणी मी हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। लवकरात लवकर अप्लाय करून तुम्हाला तुमची ड्रीम जॉब मिळवून घ्यायची आहे। पूर्णपणे गव्हर्नमेंट जॉब असणार आहे। सर्व डिटेल्स आपण व्हिडिओच्या आतमध्ये जाणून घेऊया। चला तर मग मी स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन करते आणि तुम्हाला सविस्तरपणे माहिती समजते। पहिली जी जाहिरात आहे ती महापारेषण लिपिक पदासाठी असणार आहे। एकूण 504 पदांसाठी ही मोठी भरती घेण्यात येणार आहे। तर जॉब लोकेशन आपण समजून घेऊया। शेवटची तारीख आहे 2 मे 2025 पर्यंत तुम्हाला आवेदन करायचे आहे। एकूण 504 जागांसाठी ही भरती राहणार आहे। पदाचे नाव आहे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, सहाय्यक महाअभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, उच्च विभाग लिपिक, निम्न विभाग लिपिक, सहाय्यक मुख्य सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी, सहाय्यक मुख्य दक्षता अधिकारी, कनिष्ठ सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी, कनिष्ठ दक्षता अधिकारी अशा विविध जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे। एकूण 504 जागा इथं तुम्हाला भरण्यात येणार आहेत। शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळी राहणार आहे। तर वयोमर्यादा ही मिनिमम 18 व मॅक्सिमम 50 वर्षापर्यंत राहणार आहे। खूप चांगली जॉब अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी असणार आहे। वयोमर्यादा पण खूप जास्त इथं दिलेली आहे। 50 वर्षापर्यंत तुम्हाला आवेदन करायचे आहे। अर्ज करण्याची जी फीस आहे ती उच्च विभाग लिपिक व निम्न विभाग लिपिक पदांसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 600 व अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी 300 रुपये इथं घेण्यात येणार आहे व इतर पदांसाठी जे रिमेनिंग जे पद आहेत त्यांच्यासाठी जे खुल्या प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 700 रुपये व अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी 350 रुपये इथं घेण्यात येणार आहे। तुम्हाला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे। शेवटची तारीख तुम्हाला 2 मे इथं सांगण्यात आलेली आहे। तर बघा, अधीक्षक अभियंत्यासाठी 2 पदे, कार्यकारी अभियंत्यासाठी 4 पदे, अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यासाठी 18 पदे, उपकार्यकारी अभियंत्यासाठी 7 पदे, सहाय्यक अभियंत्यासाठी 134 पदे इथं भरली जाणार आहेत। सहाय्यक महाअभियंत्यासाठी 1 पद, वरिष्ठ व्यवस्थापक करिता 1 पद, व्यवस्थापक करिता 6 पदे, उपव्यवस्थापक करिता 25 पदे, उच्च विभाग लिपिक करिता 37 पदे, निम्न विभाग लिपिक करिता 260 पदे, सहाय्यक मुख्य सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी किंवा सहाय्यक मुख्य दक्षता अधिकारी यांच्यासाठी 6 पदेची भरती इथं घेण्यात येणार आहे। तसेच कनिष्ठ सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी किंवा कनिष्ठ दक्षता अधिकारीसाठी 3 पदे इथं घेण्यात येणार आहे। म्हणजेच एकूण 504 पदांची ही भरती असणार आहे। चांगली जॉब अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आलेली आहे। कार्यकारी अभियंत्यासाठी तुमच्याकडे सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री असायला हवी। तसेच अतिरिक्त अधिकारी अभियंत्यासाठी सुद्धा सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री तुमच्याकडे असायला हवी। उपकार्यकारी अभियंताकरिता सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री तुमच्याकडे असायला पाहिजे। सहाय्यक अभियंत्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री तुमच्याकडे असायला पाहिजे। तसेच सहाय्यक महाअभियंताकरिता CA
ICWA फायनल पास अशी ही डिग्री तुमच्याकडे असायला हवी। वरिष्ठ व्यवस्थापककरिता सुद्धा CA ICWA फायनल पास अशी डिग्री तुम्हाला असायला हवी। व्यवस्थापककरिता सुद्धा सेम तुम्हाला क्वालिफिकेशन मागितलं आहे। तसेच उपव्यवस्थापककरिता एंटर CA ICWA किंवा MBA फायनान्समध्ये जर तुमचं MBA झालेलं असेल किंवा MCOM झालेलं असेल तर तुम्हाला उपव्यवस्थापकची पोस्टसाठी पात्र तुम्ही ठरणार आहात। तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। उच्च विभाग लिपिकरिता BCom व MA-CIT तुमच्याकडे असायला हवी। निम्न विभाग लिपिकरिता BCom तसेच MA-CIT ची डिप्लोमा तुम्हाला असायला हवा। असे वेगवेगळ्या पोस्टसाठी ही जाहिरात आलेली आहे। 2 मे तुमची अंतिम तारीख राहणार आहे। तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देणार आहे। लिंकवर क्लिक करून तुम्हाला पूर्ण जाहिरात वाचून घ्यायची आहे व तसेच ऑनलाईन अर्ज करायची लिंकसुद्धा मी तुम्हाला देणार आहे। त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करून अर्ज करायचा आहे। चांगली जॉब अपॉर्च्युनिटी आहे। तुम्हाला चांगलं मासिक वेतन इथं मिळणार आहे। तुम्हाला अप्लाय नक्की करायचं आहे। नंतरची जी जॉब अपॉर्च्युनिटी आहे ही पुणे जिल्ह्यातील राहणार आहे। चित्रपट व दूरदर्शन संस्था पुणे अंतर्गत या भरतीची रिक्त पदे भरली जाणार आहेत। तर चित्रपट व दूरदर्शन संस्था पुणे अंतर्गत प्रशासकीय अधिकारी करिता एकूण 1 पदाची ही भरती घेण्यात येणार आहे। तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। तसेच 22 मे 2025 ही तुमची लास्ट डेट असणार आहे। ज्यांना कुणाला अर्ज करायचे आहे त्यांनी फास्टमध्ये अर्ज करायचा आहे आणि तुमची ड्रीम जॉब तुम्हाला मिळवून घ्यायची। प्रशासकीय अधिकारीची ही पोस्ट राहणार आहे। एकूण 1च पदासाठी ही जागा भरली जाणार आहे व नोकरीचे ठिकाण तुम्हाला पुणे दिलेलं आहे। ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे आहे। स्क्रीनशॉट काढून घ्या। तुम्हाला पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावर जाऊन तुम्हाला अर्ज करायचे आहे। फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, लॉ कॉलेज रोड, एरंडवणे, पुणे, महाराष्ट्र असा हा पत्ता इथं दिलेला आहे। तुम्हाला पत्त्यावर जाऊन तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। तर 22 मे पर्यंत तुम्हाला अर्ज सादर तिथं करायचा आहे। लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। PDF वाचून घ्या, नंतर तुम्हाला अप्लाय करायचं आहे। नंतरची जी जाहिरात आहे MIT कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पुणे अंतर्गत विविध पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे। तर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे आहे। प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक करिता ही भरती घेण्यात येणार आहे आणि तुम्हाला नोकरीचे ठिकाण पुणे दिलेले आहे। तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे। ईमेल ID सुद्धा तुम्हाला इथं मेन्शन केलेली आहे। ईमेल ID ची तुम्हाला स्क्रीनशॉट काढून तुम्हाला नंतर तिथे जाऊन अप्लाय करायचे आहे। तर अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे 8 दिवस म्हणजे 18 एप्रिल 2025 पर्यंत आवेदन तुम्ही करू शकणार आहात। लिमिटेड डेज तुमच्याकडे उरलेले आहेत। जर तुम्हाला आवेदन करायचे असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। अर्ज कसं करायचं ते मी लिंक तुम्हाला देणार आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला तिथं फॉर्म फिल करायचं आहे। नंतर तुमचा अर्ज सबमिट केलेला जाणार आहे। अर्ज जर तुमचे शॉर्टलिस्ट जर रिझ्युमे झालं तर तुम्हाला कॉल येणार। नंतर तुमची इंटरव्ह्यू घेतल्यानंतर तुमचं सिलेक्शन तिथे होणार आहे। आय होप फ्रेंड्स तुम्हाला सर्व डिटेल्स समजली असेल। कसं अप्लाय करायचे, कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत, कुठल्या जिल्ह्यातील ही जाहिरात आहे, सर्व डिटेल्स माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या आतमध्ये सांगितलीच आहे। व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला ऑल ठेवा। चला तर मग भेटूयात नवीन अपॉर्च्युनिटी सोबत नवीन व्हिडिओमध्ये। तेव्हापर्यंत बाय बाय फ्रेंड्स, टेक केअर।